आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। बुलढाणा जिल्ह्यातल्या 7ही आगारातील निम्म्याहून अधिक कर्मचारी संपावर असल्यानं आज सकाळपासून राज्य परिवहन मंडळाच्या काही बसेस रस्त्यावर धावतायत, तर अनेक बसेस रद्द झाल्यात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। राज्य महामार्ग परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कालपासून सुरू केलेल्या संपाचा परिणाम हा आता बुलढाणा जिल्ह्यात जाणवायला लागला आहे। बुलढाणा जिल्ह्यात 7 एसटीचे आगार आहेत आणि 7ही आगारात काही प्रमाणात जरी बस सेवा सुरू असली तरी मात्र ती आज आता बंद पाडण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहे। आपण जर का बघितलं, सध्या आपण खामगाव येथील बस स्थानकावर आहोत। हे मध्यवर्ती बस स्थानक आहे। सकाळी नेहमीप्रमाणे या ठिकाणी मोठी रेलचेल असते प्रवाशांची बसेसची, मात्र आज जर का बघितलं तर चित्र असं आहे की बस स्थानकावर प्रवाशांची संख्या सुद्धा कमी आहे आणि बसेसही या ठिकाणी दिसत नाही। राज्य महामंडळाच्या या बस कर्मचाऱ्यांचा जो संप आहे हा कालपासून सुरू आहे, मात्र आज या संपाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवणार असल्याचं चित्र आहे। आगाराच्या 7ही आगारातील कर्मचाऱ्यांनी आज आगार बंद पाडण्याचा नियोजन केलेलं आहे आणि 10 ते 11 नंतर हे कर्मचारी आगार बंद पाडण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यानंतर हे आंदोलन आता त्या ठिकाणी सुरू होणार आहे। आगाराच्या समोर हे कर्मचारी जमून घोषणाबाजी करतील आणि आगार बंद पाडण्याच्या या सूचना सुद्धा या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे। मात्र संपाचा परिणाम कुठेतरी आज दुसऱ्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यात जाणवायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।